ओके, पहा, लक्ष द्या. आजचा आपला पहिला असा पिरियड आहे की ज्यामध्ये आपण डीपीपी डिस्कस करणार आहोत आणि यावरूनच तुमचं फ्युचर जे आहे ते ठरणार आहे. कारण की असे खूप सारे डीपीपीज आपल्याला सॉल्व्ह करायचे आहेत. आणि हा जो डीपीपी तुम्हाला दिला, ऐका माझं बोलणं केअरफुली, त्याच्याकडे लक्ष नका घालू सध्या. हा जो डीपीपी तुम्हाला दिला हा फक्त युनिट्सवरचा आहे आणि असा प्रत्येक टॉपिकवरचे आपण डीपीपी तयार केलेले आहेत आणि अजूनही करत आहेत नवीन नवीन, बरोबर आहे. एका एका टॉपिकवर तुम्हाला खूप सारे क्वेश्चन सोडवायचे. आता बघा, पहिला एक टॉपिक झाला फक्त युनिट्स, त्यामध्ये आपण युनिटपेक्षा बाकी काही स्टडी नाही केलं आणि आपण युनिट्सवरचे कमीत कमी 60 क्वेश्चन्स सध्या इथे डिस्कस करू. तर काही क्वेश्चन्स यामधले टेस्टमध्ये रिपीट होतील, टेस्टमध्ये पुन्हा काही नवीन राहतील आणि असं करून खूप सारे क्वेश्चन्स तयार होतील. तुम्ही विचार करा की फक्त एका छोट्याशा युनिट नावाच्या टॉपिकवर एवढे क्वेश्चन्स आहेत, तर किती क्वेश्चन्स तयार होत असतील. आणि याला काही एंड नाही आहे, किती काही क्वेश्चन्स तयार केल्या जाऊ शकतात. फक्त तुम्हाला ना यू शुड बी केअरफुल. कसे केअरफुल, पहा, इकडे लक्ष द्या की आपलं सिंक्रोनायझेशन बरोबर झालं पाहिजे. सिंक्रोनायझेशन समजते का तुम्हाला? इकडे सर्वांचं लक्ष इकडे, म्हणजे ज्या टॉपिकला मी हात घातला असेल, ज्या क्वेश्चनवर मी डिस्कस करत असेल, तुमचं पूर्ण लक्ष त्याच क्वेश्चनवर पाहिजे. तर मग मी कुठला क्वेश्चन करून राहिलो, तुमचा तो झालेला असेल, तुम्ही पुढच्या क्वेश्चनकडे जात असाल, असं करायचं नाही. जरी तुम्हाला त्या क्वेश्चनचा आन्सर येत असेल तरी तुम्हाला तिथे टिकून राहायचं आहे, त्या क्वेश्चनवर डिस्कस करायचं आहे. समजत आहे का? आणि काही अडचण असेल तुम्ही विचारू शकता, पण तुम्ही मी कुठल्या क्वेश्चनकडे जातो आणि तुम्ही दुसऱ्या कुठल्या क्वेश्चनकडे असाल असं नाही झालं पाहिजे. मी ज्या पॉईंटवर आहे तुम्ही पण त्याच पॉईंटवर असले पाहिजेत आणि डिस्कशन करत असताना तुमचं पूर्ण लक्ष पाहिजे. आणखी एक गोष्ट सांगतो की जे तुमच्यापैकी सध्या अभ्यासू असतील त्यांच्यासाठी, की तुम्ही याचा स्टडी केलेला असेल आणि तुम्हाला असं वाटेल हा तर क्वेश्चन माझा झालेला आहे, तेवढ्या वेळात मी पुढे जातो, असं करू नका. कारण की तुम्ही ज्यावेळेस त्याचा आन्सर काढला असेल, तुम्ही आन्सर काढताना तुमची मेथड आणि मी सांगत असेल याच्यामध्ये काही फरक असेल किंवा ॲडिशनल तुम्हाला काहीतरी शिकायला मिळेल. मी खूप चांगल्या विद्यार्थ्यांचे तुम्हाला एक्झाम्पल सांगतो. त्यांना मी फक्त एकदा सांगितलं की बेटा तुमचा अभ्यास झाला असेल पण तुम्ही ना ह्या गोष्टीला हे नका घेऊ की हे तर झालेलं आहे. कारण की वर्गात खूप सारे विद्यार्थी असतात, त्यांच्यासाठी तोही पॉईंट महत्त्वाचा असतोच. म्हणून खूप क्युरिओसिटीने लक्ष द्यायचं आहे तुम्हाला. ओके, आता काहींना तर मी आज दिले पण बहुतेकांनी अभ्यास केलेला असेल, तुम्ही स्टडी केलेला असेल. तर कोणी कोणी वाचून म्हणजे तयार केलेल्या डीपीपीज मधल्या क्वेश्चनचे आन्सर कोणी कोणी काढलेले आहेत. जेवढे आले असतील तेवढे, नसतील आले तोही भाग काही प्रॉब्लेम नाही, पण ज्यांनी ट्राय केला त्यांनी आतवर करायचा आहे. ओके, तर पहा, तर तुम्हाला नेक्स्ट टाइम काय होईल, ज्यावेळेस मी तुम्हाला डीपीपी देईल दुसऱ्या दिवशी ज्यावेळेस तुम्ही याल तर तुमची प्रिपरेशन झालेली असली पाहिजे. ठीक आहे, विदाउट प्रिपरेशन नाही यायचं. तुम्हाला जमत नसतील तो भाग वेगळा आणि तुम्ही गुगल पण करून पाहू शकता. ओके, तर आपण पहिल्या क्वेश्चन पासून सुरुवात करू. काही जे सोपे असते, ट्यूबलाईट सुरू करायच्यात मागचे, इथे पहा बरं. नाही खालचे वरचे, हां कर सुरू करतो. आणखी मधातला पण तिथेच आहे बटन. हां ठीक आहे, राहू दे बस. ओके, तर तुम्हाला दिसते का बोर्डवरचं की हा दरवाजा बंद करावा लागतो? दिसते? काही रिफ्लेक्शन आहेत का? ठीक आहे, तर मला सांगा, आता हा पहिला जो क्वेश्चन, पहिल्यांदा काय करतो मी, काही क्वेश्चन मी स्वतःहून डिस्कस करतो, नंतर आपण तुम्हाला जिथे डिफिकल्टीज आहेत तेवढेच क्वेश्चन्स पाहू. ठीक आहे, हा पहिला डीपीपी आहे त्यामुळे मी इथे काही क्वेश्चन स्वतःहून डिस्कस करतो. तर पहा, पहिलं काय दिलेलं आहे, इफ U1 अँड U2 आर युनिट्स सिलेक्टेड इन टू सिस्टम्स ऑफ मेजरमेंट अँड N1 अँड N2 आर देअर न्यूमेरिकल व्हॅल्यूज, देन पहा काय म्हटले, लक्ष पूर्ण इकडे. ज्यांचं लक्ष नसेल ना त्यांना वर्गातून काढून देण्यात येईल. सुनीता, इथे मागच्या मंडळीकडे लक्ष द्यायचं जरा. तर काय सांगितलेलं आहे, U1 आणि U2 काय आहेत? युनिट्स आहेत. मग ते लेनचे युनिट्स असतील, ते फोर्सचे युनिट असतील, ते वर्कचे युनिट असतील, ते मासचे युनिट असतील, कशाचे पण दोन वेगवेगळ्या सिस्टीम मधले. एक असेल MK सिस्टीम मधलं, दुसरं असेल CGS सिस्टीम मधलं. आणि N1 आणि N2 त्यांच्या व्हॅल्यूज आहेत, न्यूमेरिकल व्हॅल्यूज आहेत, किंवा काय म्हटलेलं आहे त्यांच्या न्यूमेरिकल व्हॅल्यूजच म्हटलेलं आहे इथे. त्यांच्यामधलं रिलेशन आपल्याला पाहायचं. मी तुम्हाला एक एक्झाम्पल सांगतो. क्वेश्चन क्लिअर आहे? मी फक्त क्वेश्चन म्हणत आहे, क्वेश्चन क्लिअर आहे का? U1 U2 काय आहेत? युनिट्स. आणि N1 N2 काय आहेत? त्यांच्या व्हॅल्यूज.
पण वेगवेगळ्या सिस्टीम मधल्या, आणि तुम्हाला त्यांच्यामधलं रिलेशन काढायचं आहे. पहा मी तुम्हाला एक एक्झाम्पल सांगतो. जसं मी असं लिहिलं, जे तुम्हाला माहित असेल ते एक्झाम्पल सांगतो. मी समजा मी असं लिहिलं 5 मीटर इक्वल टू तुम्ही काय करणार 500 सेंटीमीटर. ओके, मग पहिली कोणती सिस्टीम झाली एमकेएस सिस्टीम, आणि दुसरी कोणती सिस्टीम झाली सीजीएस सिस्टीम. मीटर हे कोणत्या सिस्टीम मधलं युनिट आहे एमकेएस, आणि सेंटीमीटर हे कोणत्या सिस्टीम मधलं युनिट आहे सीजीएस. आणि एमकेएस सिस्टीम मधली 5 काय झाली व्हॅल्यू, आणि सीजीएस सिस्टीम मधली 500 काय झाली व्हॅल्यू. बरोबर आहे. याचा अर्थ या व्हॅल्यूला काय लिहिणार तुम्ही N1, युनिटला काय लिहिणार U1 इक्वल टू या व्हॅल्यूला काय लिहिणार N2, युनिटला काय लिहिणार U2. म्हणजे करेक्ट रिलेशन काय होणार N1 U1 इक्वल टू N2 U2. हे एकच असं रिलेशन आहे असं नाही, प्रत्येक वेळेस असंच रिलेशन तयार होणार. समजा तुम्ही असं लिहिलं असेल 0.5 किलोग्रॅम, ज्याला आपण अर्धा किलो म्हणतो. 0.5 किलोग्रॅम म्हणजे काय असणार 500 ग्रॅम. मग याला काय म्हणणार N1, युनिटला काय म्हणणार U1, याला काय म्हणणार N2, युनिटला काय म्हणणार U2. सो N1 U1 इक्वल टू N2 U2. समजलं का? जे अगदी पहिल्यांदा आले असतील कोणी आज त्यांना थोडासा प्रॉब्लेम जाईल, पण हे झालेलं आहे आपलं, कळलं. आणि आणखी एक इथे लक्षात घ्या, जेवढं युनिट मोठं तेवढी व्हॅल्यू लहान. बघा मीटर हे मोठं युनिट आहे, व्हॅल्यू लहान मिळाली 5. सेंटीमीटर हे लहान युनिट आहे, व्हॅल्यू मिळाली मोठी. याचा अर्थ N आणि U यांचं रिलेशन एकमेकांच्या इनव्हर्स आहे. बरोबर आहे. जेवढा U मोठा तेवढा N लहान, अँड व्हाईस वर्सा. N इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू U किंवा U इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू N. याचं मिनिंग आणि या सेंटेन्सचं मिनिंग बिलकुल सेम आहे. कळलं का? तर मग इथे पहिला क्वेश्चन असा दिलेला आहे. सो इथे करेक्ट ऑप्शन काय होणार N1 U1 इक्वल टू N2 U2. ओके, पण पहा इथे आणखी एक आहे बघा. क्वेश्चन नंबर 3 पहा, द फिजिकल क्वांटिटी इज मेजर्ड अँड इट्स व्हॅल्यू इज फाउंड टू बी NU. एक फिजिकल क्वांटिटी मोजली आणि त्याची व्हॅल्यू किती मिळाली NU. लक्ष इकडे, N काय आहे न्यूमेरिकल व्हॅल्यू, U काय आहे युनिट. बरोबर आहे. त्यांच्यामध्ये रिलेशन विचारलं N प्रोपोर्शनल टू U स्क्वेअर. करेक्ट आहे का? नो. N डायरेक्टली प्रोपोर्शनल टू U? नो. N प्रोपोर्शनल टू रूट U? नो. N इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू U. ग्रेटर द व्हॅल्यू ऑफ N स्मॉलर द व्हॅल्यू ऑफ U अँड वाईस वर्सा. कळलं का? क्वेश्चन नंबर 1 क्वेश्चन नंबर 3 बिलकुल सेम आहेत. याच्यापेक्षा वेगळ्या तऱ्हेनं काही विचारलं जाऊ शकते. याला असं पण लिहिता येऊ शकते. पहा कसं, तर वी कॅन राईट इट ॲज इन टर्म्स ऑफ पॉवर. जर आपण लिहितो म्हटलं तर N डायरेक्टली प्रोपोर्शनल टू U रेज टू दी पॉवर -1 असं पण लिहिता येते. U खाली आहे ना, त्याला वर लिहिलं तर काय लिहिता येणार U रेज टू दी पॉवर -1. इजंट इट? अरे समजलं का? ओके. तर हा झाला पहिला क्वेश्चन. नंतर पहा सेकंड क्वेश्चन मध्ये काय म्हटलेलं आहे. काही काही ते सोपे असतील, पण आज पहिला दिवस आहे, आपण थोडे घेऊ. नंतर मी तुम्हाला फक्त डिफिकल्टीज विचारेल. मी असं विचारेल पहिल्या 5 मध्ये डिफिकल्टी सांगा. ज्यांना ज्यांना डिफिकल्टी असतील त्या सॉल्व्ह होतील. 6 पासून तर 10 पर्यंत असं घेऊ. नाही तर असं करायला आपल्याला खूप टाइम लागेल. सध्या तुम्हाला विचार करायची सवय नाही आहे त्यासाठी. आणि हा चॅप्टर असा चॅप्टर आहे थोडा सोपा आहे, ज्यामध्ये जास्त ट्विस्ट नाही आहे, तर त्यामुळे हा चॅप्टर ना आपल्याला पुढे घेऊन जायला आणखी जास्त मदत करेल. एकदम जर हार्ड चॅप्टर सुरू झाला ना, तर मग तुम्हाला ना हळूहळू पुढे जाण्याची जी म्हणजे सोयीचं जे होते ते होणार नाही. एकदम कठीण चॅप्टर असल्यामुळे हा एक खूप चांगला चॅप्टर आहे आपल्याला म्हणजे अशा टाईपच्या क्वेश्चन्सवर विचार करण्यासाठी. सेकंड काय म्हटलेलं आहे, विच ऑफ द फॉलोइंग सिस्टीम ऑफ युनिट्स इज नॉट बेस्ड ऑन युनिट ऑफ मास लेंथ अँड टाइम. कोणतं असं युनिट आहे जे मास लेंथ आणि टाइम यावर बेस्ड नाही आहे. एमकेएस, एफपीएस आणि सीजीएस याच्यामध्ये काय आहे बघा, मास लेंथ आणि टाइम. एम काय आहे लेंथ मीटर, के काय आहे किलोग्रॅम, मास, एस काय आहे सेकंड. या तीनही सिस्टीम मध्ये एफ काय आहे फीट म्हणजे लेंथ, पी काय आहे पाऊंड, पाऊंड म्हणजे मास, एस काय आहे सेकंड म्हणजे टाइम, सी सेंटीमीटर काय आहे लेंथ, जी ग्रॅम काय आहे मास. म्हणजे नंतरच्या 3 युनिट मध्ये काय लेंथ, मास आणि टाइम आहे. पण या युनिट मध्ये लेंथ, मास आणि टाइम नाही आहे. त्याच्यामध्ये 7 बेस युनिट्स आहेत इन्क्लुडिंग लेंथ, मास, टाइम. 4 आणखी एक्स्ट्रा आहेत आणि 2 सप्लिमेंटरी सुद्धा आहेत. म्हणून लेंथ, मास, टाइम वर बेस्ड होणाऱ्या ह्या 3 सिस्टीम आहेत. ही सिस्टीम मात्र लेंथ, मास, टाइम वर बेस्ड नाही. शिकलोत ना आपण. इट कंटेन 7 बेसिक युनिट्स अँड 2 सप्लिमेंटरी युनिट्स. समजत आहे? हॅलो, अरे
असं असं करून राहिलं म्हणजे समजलं की नाही? तुलाच म्हणत आहे मी, तुझ्या मागे. हा तू हा मग जरा चांगला रिस्पॉन्स देत तुला. काही जण समजलं की नाही ते म्हणतात असं, मला असं वाटतं याला नाही समजलं. तर समजलं ना? हो. तुम्हाला जर असं म्हटलं असतं की 7 युनिट कंटेन करणारी सिस्टीम कोणती आहे, तर ती SI सिस्टीम आहे, बरोबर आहे. 9 युनिट्स कुठल्या सिस्टीम मध्ये आहेत, तरी ती SI सिस्टीम आहे. सप्लिमेंटरी युनिट कंटेन करणारी सिस्टीम कुठली आहे, तरी ती असं असं वेगवेगळ्या तऱ्हेने विचारला जाऊ शकते. तर एकदम सिंपल गोष्टी आहेत त्या. नंतर पहा क्वेश्चन नंबर 4, विच ऑफ द फॉलोइंग इज डिराइव्ड युनिट. तुम्हाला काय सांगितलं, सप्लिमेंटरी आणि फंडामेंटल युनिट सोडून, ऐका बरोबर, काय सप्लिमेंटरी आणि फंडामेंटल युनिट सोडून इतर कोणते युनिट्स कुठले आहेत, डिराइव्ड युनिट्स आहेत. लक्षात घ्यायची गरज नाही, खूप असू शकतात. तुम्हाला म्हटलं मी वेबर पर मीटर स्क्वेअर, तुम्हाला समजणार आहे वेबर काय, बरोबर आहे, समजत आहे का? तुम्हाला म्हटलं मी पॉइसी लिहितो, तुम्हाला समजणार. आणि पण एक समजेल तुम्हाला की जर फंडामेंटल सोडून आहे तर ते डिराइव्ड युनिट्स आहेत. त्यामुळे कसे आले, कुठून आले, जसं प्रत्येक चॅप्टर मध्ये असे युनिट्स येत राहतील. त्यामुळे प्रत्येक युनिट काय आहे याचं उत्तर तुम्हाला आज नाही मिळू शकत आहे ना. वेबर जर म्हटलं तुम्हाला सध्या समजणारच नाही काय आहे, तर पॉइसिली म्हटलं तर समजणारच काय, पॉइस म्हटलं तुम्हाला समजणार नाही काय, डीपाय म्हटलं तुम्हाला समजणार नाही काय. पण जे SI नाही आहे, बरोबर आहे, ते डिराइव्ड आहे. आपल्याला फक्त एवढंच लक्षात ठेवायचं आहे. सो विच ऑफ द फॉलोइंग इज ए डिराइव्ड युनिट. युनिट ऑफ मास, युनिट ऑफ लेंथ, युनिट ऑफ टाइम, युनिट ऑफ व्हॉल्यूम, कोणते डिराइव्ड आहे? व्हॉल्यूम. व्हॉल्यूमचं युनिट काय असते? व्हॉल्यूमचं युनिट काय असते? अरे व्हॉल्यूमचं युनिट काय असते? हा, मग फक्त मीटर क्यूबच असते का? व्हॉल्यूमचं युनिट काय असू शकते? मीटर क्यूब असू शकते, नंतर सेंटीमीटर क्यूब असू शकते, ML मिलीलीटर असू शकते, आहे ना, असते ना. क्यूसेक असू शकते. धरणामधून पाणी सोडतात तर ते मीटर क्यूब मध्ये सांगतात का पाणी सोडलं, एवढे लिटर पाणी सोडलं धरणामधून? विचार करा, पॉसिबल आहे का? सॉरी, पॉसिबल आहे सांग ना, पण सुटेबल युनिट आहे का? नाही. धरणामधलं पाणी जेवढं सोडतात, कोणत्या युनिट मध्ये सोडतात? क्यूसेक मध्ये सोडतात. आणखी बरं, तुम्ही ऐकत असाल ना न्यूज मध्ये, आता ना पावसाळ्यात धरणं भरले जातील आणि तुम्हाला सांगतील की या धरणामधून एवढं पाणी सोडण्यात आलं. ते ना आता मीटर क्यूब मध्ये असेल ना आता लिटर मध्ये असेल, ते क्युसेक मध्ये असेल. आणखी एक युनिट आहे शोधायचं, 2 युनिट मध्ये सांगितले जाते. काय? खूप मोठ्या प्रमाणात जर वॉटर फ्लो होत असेल तर तुम्ही दूध आणता तर मग ML मध्ये आणतो का आपण? 5 ml दूध? नाही नाही. कशामध्ये आणतो आपण दूध? लिटर मध्ये आणतो. ओके. कशामध्ये आणतो? लिटर मध्ये आणता. ओके. किंवा काही जर क्वांटिटी लहान असेल तर सेंटीमीटर क्यूब. जनरली आपण जे युनिट वापरतो व्हॉल्यूमसाठी ते लिटर वापरतो, बरोबर आहे. लिक्विड वगैरे आपण जे घेतो त्यासाठी आपण लिटर वापरतो, पण खूप सारे युनिट याच्यासाठी आहेत. ओके. सो मीटर क्यूब, सेंटीमीटर क्यूब, मिलीलीटर, अनलिटर हे युनिट आहेत. कशाचे? व्हॉल्यूमचे. व्हॉल्यूम कोणते युनिट आहे? व्हॉल्यूमचे युनिट कुठलं युनिट आहे? डिराइव्ड युनिट आहे. चला नेक्स्ट क्वेश्चन कडे. लाईट इयर. बघा, लाईट इयर कशाचं युनिट आहे? डिस्टन्सचं. नाही तर काय कन्फ्युजन होते, जे अगोदरच्या पिरियडला नसते इयर आहे. इयर आहे म्हणजे टाइम आहे. नाही, लाईट इयर कशाचं युनिट आहे? डिस्टन्सचं. पण एवढं लक्ष इकडे एवढं इनफ नाही आहे. व्हॉट इज लाईट इयर? ऐका बरोबर. कोण सांगेल लाईट इयर काय? कोणाला सांगता येईल? मराठी सांगितलं तरी चालेल. आपलं पूर्ण लक्ष ना बेसिक क्लिअर करण्याकडे आहे. आपलं लक्ष त्या गोष्टीकडे नाही आहे की तुम्ही किती व्हॅल्यू पार्ट करून ठेवता. लाईट इयर म्हणजे काय? कोणाला सांगता येईल? व्हॉट इज मीन बाय लाईट इयर? अरे या साईडला कोणीच नाही. डिस्टन्स ट्रॅव्हल्ड बाय लाईट इन व्हॅक्यूम इन 1 year. ओके. तर असं विचार करा तुम्ही, एक लाईटचा रे निघाला. ऐका बरोबर. असं का करत आहे मी? वेव्ज. लाईटचा रे निघाला आणि ह्या वेव्ज निघाल्या, पण कोणत्या मीडियम मध्ये आहेत? व्हॅक्यूम मध्ये आहेत. आणि एका वर्षात जेवढं ट्रॅव्हल करतील, बरोबर आहे. आज किती तारीख आहे? 4 जून. 4 जून पासून तर पुढच्या वर्षी 3 जून पर्यंत, बरोबर आहे. 4 जून पासून पुढच्या वर्षी 3 जून पर्यंत तो लाईट जेवढं अंतर ट्रॅव्हल होईल करेल, दॅट इज कॉल्ड 1 लाईट इयर. आणि लाईट इयर हे तुम्हाला कॅल्क्युलेट करता आलं पाहिजे. म्हणजे एक क्वेश्चन ज्यावेळेस आपण डिस्कस करतो, फक्त एकाच क्वेश्चनचा आन्सर मिळवण्यात काही लॉजिक नाही आहे. लाईट इयर तुम्हाला समजला पाहिजे.
लाईट इयर कसा काढता येईल ते पहा. तर पहा, लक्ष द्या. तुम्हाला माहिती काय पाहिजे की व्हेलॉसिटी ऑफ लाईट सी नी दाखवतात. सी इक्वल टू असते 3 × 10⁸ मीटर. बरोबर आहे. याचे जर किलोमीटर करायचे असतील तर 3 × 10⁵ किती शिल्लक राहिला? 10⁵. मीटर 10⁵ म्हणजे किलो. 10⁵ म्हणजे 1000 लाच काय म्हणतात? किलो. मला 10⁵ काढून टाकायचं आणि याच्या जागी काय लिहायचं? किलोमीटर पर सेकंड. हा झाला लाईटचा स्पीड. पण एवढं 3 × 10⁵ म्हणजे 3 लाख एवढे किलोमीटर लाईट एका सेकंदात चालून जातो. सो डिस्टन्स ट्रॅव्हल्ड, लक्ष इकडे. सो डिस्टन्स ट्रॅव्हल्ड बाय द लाईट इन 1 सेकंड इज 3 × 10⁵ किलोमीटर. एका सेकंदातलं डिस्टन्स तुम्हाला विचारलं किती? 3 × 10⁵ किलोमीटर. एका सेकंदात एवढं. एका मिनिटातलं काढायचं असेल तर 60 ने मल्टिप्लाय करा. एका तासातलं काढायचं असेल तर पुन्हा 60 ने मल्टिप्लाय करा. एका तासातलं झालं. एका दिवसातलं काढायचं असेल 24 ने मल्टिप्लाय करा. आणि एका वर्षातला काढायचं असेल 365 ने मल्टिप्लाय करा. एवढे किलोमीटर. आता यांचा प्रोडक्ट जो येईल तो येईल. ती व्हॅल्यू काढणं एवढं महत्वाचं नाही आहे. बरोबर आहे. जेवढं महत्वाचं तुम्हाला ते करता येणं आहे. बरोबर आहे. समजलं का? तर तुम्हाला स्पीड पहिल्यांदा कशामध्ये माहित होता? 3 × 10⁸ मीटर पर सेकंड. याचा अर्थ काय झाला की एवढा डिस्टन्स ट्रॅव्हल होतो लाईट एका सेकंड मध्ये. पण तुम्ही मीटरचे काय केलेत? वी हॅव टू कन्वर्ट मीटर इंटू किलोमीटर. बरोबर आहे. किलोमीटर कसे केले? 10⁸ जो आहे त्यामधले 10⁵ बाजूला काढले. राहिले किती? 10⁵. 10⁵ म्हणजे 1000 साठी वर्ड काय वापरतात? किलो. ओके. सो इट बिकम्स 3 × 10⁵ किलोमीटर पर सेकंड. पण याला समजून घ्या, हा स्पीड झाला. एवढं डिस्टन्स ट्रॅव्हल करणार लाईट इन 1 सेकंड. एका सेकंदात एवढं. तर एका मिनिटात किती? 60 ने मल्टिप्लाय करा. कारण की एका मिनिटामध्ये 60 सेकंड असतात. तर 60 ने मल्टिप्लाय केलं तुम्हाला काय मिळेल? डिस्टन्स ट्रॅव्हल्ड बाय द लाईट इन 1 मिनिट. आणखी 60 ने मल्टिप्लाय केलं तर वी गेट डिस्टन्स ट्रॅव्हल्ड बाय द लाईट इन 1 आवर. आणि त्याला 24 ने मल्टिप्लाय केलं तर वी गेट डिस्टन्स ट्रॅव्हल्ड बाय द लाईट इन 1 डे. कारण की एका डे मध्ये 24 आवर असतात. पण आपल्याला एका वर्षात पाहिजे. त्याला 365 ने मल्टिप्लाय केलं वी गेट डिस्टन्स ट्रॅव्हल्ड बाय द लाईट इन 1 इयर. कोण सांगेल कोणाचे पाठ आहे? पाठ करण्यावर माझं काही भर नसते. माझे व्हॅल्यूज काही पाठ नसतात आणि पाठ करायची गरजही नसते. पण कधी कधी काम पडू शकते. तर कोण सांगेल? येस. 9.4 कोणाकोणाच्या लक्षात आहे? हातवर करून सांगा. कोण कोण सांगू शकते? 1 लाईट इयर म्हणजे किती? किती सांगितलं होतं? यस पालेकर. 9.04 × 10⁻12 किलोमीटर. ओके. 9.04 × 10⁻12 किलोमीटर. ओके. तुम्ही 04 सोडून दिला तरी चालेल आणि याला 9 × 10⁻12 किलोमीटर एवढं लक्षात ठेवलं तरी चालेल. मग किती डिस्टन्स ट्रॅव्हल करतो लाईट एका वर्षात? 9 × 10⁻12 किलोमीटर. 9 × 10⁻12 किलोमीटर. 9 × 10⁻12 किलोमीटर जे आहे यालाच म्हणतो आपण 1 लाईट इयर. सो दिस मच डिस्टन्स इज कॉल्ड एज 1 लाईट इयर. काय झालं? तर हे जे डिस्टन्स आहे यालाच काय म्हणतात? 1 लाईट इयर. ओके. तर हे झालं लाईट इयर. नंतर काय विचारलं? नंतर पहा, विच ऑफ द फॉलोइंग इज स्मॉलेस्ट युनिट. स्मॉलेस्ट युनिट तुम्हाला फर्मी. कारण की फर्मी मध्ये काय असते? फर्मी म्हणजे काय असणार? 1 फर्मी इक्वल टू 10⁻−15 मीटर. हे सर्वात लहान. बरोबर आहे. यापेक्षा मोठं कोणतं असेल? अँगस्ट्रॉम. त्यापेक्षा मोठं मीटर आणि त्यापेक्षा मोठं मीटर. ओके. तुम्हाला म्हटलं अरेंज दीज युनिट्स अकॉर्डिंग टू डिक्रीजिंग ऑर्डर. अरेंज द युनिट्स अकॉर्डिंग टू डिक्रीजिंग ऑर्डर. मग पहिलं कोणतं घ्याल? मीटर. त्यानंतर उलट विचारलं जाऊ शकते अरेंज देम अकॉर्डिंग टू इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ. बरोबर आहे. इन्क्रीजिंग ऑर्डर. बरोबर आहे. इन्क्रीजिंग ऑर्डरनी तुम्हाला अरेंज करायचं. सर्वात छोटं अगोदर घ्यायचं, नंतर मोठं घ्यायचं, त्याच्यानंतर मोठं घ्यायचं. समजलं का? ओके. त्यानंतर पहा क्वेश्चन नंबर 7.
विच युनिट इज नॉट फॉर लेंथ, कोणतं युनिट लेंथचं नाही आहे. पॅरासेक लेंथचं आहे, लाईट इयर लेंथचं आहे, अँगस्ट्रॉंग लेंथचं आहे, आणि फक्त नॅनो म्हटलेलं आहे, त्याच्या समोर काहीच नाही आहे. नॅनोमीटर म्हटलं असतं तरी लेंथचं राहिलं असतं, बरोबर आहे. फक्त काय म्हटलेलं आहे, नॅनो म्हटलेलं आहे. सो नॅनो इज नॉट युनिट, नॅनो युनिटच नाही आहे. लेंथचं काय ते कशाचंच नाही आहे. त्याच्या समोर जर काहीतरी लावलं असतं तर ते युनिट झालं असतं. जसं नॅनोमीटर, यू कॅन से नॅनोग्रॅम, यू कॅन से नॅनो एनिथिंग, बरोबर आहे. कळलं का? तसा नॅनोचा अर्थ, लक्ष द्या, हे लिहून द्यायचे राहिले, मी देणार तुम्हाला. तसा नॅनोचा अर्थ किती असतो? नॅनोचा अर्थ असतो 10⁻⁹. तुम्हाला मल्टिपल्स आणि सब मल्टिपल्स लिहून द्यायचे राहिले, ते मी घेणार होतो आज, पण त्याला नंतर घेतलं तरी चालेल. नॅनो म्हणजे 10⁻⁹. ओके, तर समजलं. आणि समजा तुम्हाला नॅनो नसेल लागत तर कुठलं टाका, लेन्स सोडून कोणतं युनिट टाकून द्या. समजलं का? फर्मी टाकलं तर चालेल का? नाही चालेल. का फर्मी कशाचं युनिट आहे? लेन्स. न्यूटन टाकलं चालेल, डाईन टाकलं चालेल, बरोबर आहे, सेकंड टाकलं चालेल. समजलं का? बघा, हे क्वेश्चन्स कुठल्या टाईपचे त्याच्याकडे लक्ष द्या. विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट, नॉट वर लक्ष द्यायचं. आपल्याला काय असते, जनरली पॉझिटिव्ह डायरेक्शनने विचार करायची सवय असते. तुम्हाला म्हटलेलं आहे की कोणतं याचं युनिट नाही आहे, कोणतं आहे म्हटलं असतं त्यांचं निवडलं असतं तुम्ही. ओके, तर अशा क्वेश्चन्स ना इथे नाही होत कन्फ्युजन, पण अशा क्वेश्चन्स मध्ये बहुतेक वेळेस ना मिस्टेक होण्याची शक्यता असते एक्झामच्या टाइमला. त्यावेळेस आपल्यावर प्रेशर असते आणि पर्टिक्युलर टाइम मध्ये आपल्याला खूप सारे क्वेश्चन सोडवायचे असतात. तर ज्या ज्या क्वेश्चन्स मध्ये नॉट असेल, विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट, बरोबर आहे, नॉट करेक्ट, नॉट रॉंग, बरोबर आहे, नॉट पॉसिबल, तर आपलं लक्ष असते पॉसिबल काय आहे त्याच्याकडे, विचारलेलं असते नॉट पॉसिबल. समजलं? अशा युनिट अशा क्वेश्चन्स मध्ये मिस्टेक होण्याची शक्यता असते, यावर आपलं लक्ष असलं पाहिजे, बरोबर आहे. जिथे नॉट येईल ते क्वेश्चन्स खूप केअरफुली वाचायचे. नंतर काय म्हटलं आहे, पॅरासेक. पॅरासेक कशाचं युनिट आहे? डिस्टन्स. अर्थात आता किती, एक पॅरासेक म्हणजे किती मीटर वगैरे वगैरे तुम्हाला पाठ करायची गरज नाही, हे अपेक्षित नाही आहे. ओके, तर पण पॅरासेक कशाचं युनिट आहे? डिस्टन्स. वेलॉसिटी, वेलॉसिटीचे युनिट काय असते? वेलॉसिटीचे युनिट काय असते? मीटर पर सेकंड, सेंटीमीटर पर सेकंड, किलोमीटर पर सेकंड, बरोबर आहे. समजते का? आणि आणखी एक वेलॉसिटीचे युनिट असते मॅच नंबर. काय? मॅच नंबर. इकडे पहा, मला सांगा, एका सेकंदात साऊंड किती ट्रॅव्हल होतो? मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो, आता युनिटवरून निघाली तर. तुम्ही सुपरसॉनिक मिसाईलचं नाव ऐकलं का? सुपरसॉनिक, ऐका बरोबर. कुठलं मिसाईल? सुपरसॉनिक. सॉनिक म्हणजे जे आपल्याला ऐकायला येते, दॅट इज सॉनिक. अंडरसॉनिक म्हणजे सॉनिकच्या पेक्षा कमी ज्याचा स्पीड आहे ते अंडरसॉनिक. सुपरसॉनिक म्हणजे, सॉनिक म्हणजे साऊंड, जो आपल्याला ऐकायला येतो तो काय झाला? साऊंड. ऐका बरोबर. मग साऊंडचा स्पीड असतो किती? वेलॉसिटी ऑफ साऊंड. साऊंडचा स्पीड जनरली एअर मध्ये 340 मीटर पर सेकंड. साऊंडचा स्पीड किती असतो? 340 मीटर पर सेकंड. कुठला? एअर मधला. स्पीड ऑफ साऊंड इन नॉर्मल एअर, बरोबर आहे. किती? अरे स्पीड ऑफ साऊंड किती? 340 मीटर पर सेकंड इन एअर, नॉर्मल कंडिशन मध्ये. बरं, पाऊस पडत असेल तर हा स्पीड बदलतो, हिवाळ्याच्या दिवसामध्ये बदलतो, खूप टेम्परेचर बदललं तरी हा बदलतो, पण बदल मात्र थोडेसे असतात की जास्त नसतात. जनरल स्पीड ऑफ साऊंड झाला 340 मीटर पर सेकंड. याचे तुम्हाला किलोमीटर पर आवर करता येतील. कसे कराल? हे जे 340 आहे याला 5/18 नी मल्टिप्लाय करायचं की 18/5 नी? 18/5 नी, 5/18 नी मल्टिप्लाय करतो त्यावेळेस किलोमीटर पर आवरचे मीटर पर सेकंड असतात. याला काय करायचं? 18/5 नी मल्टिप्लाय करायचं. याचं रूपांतर कशामध्ये होणार? किलोमीटर पर आवर. आता जे नव्हते त्यांना तर थोडस लक्षात ठेवावं लागेल. आणि हे कसं आलं काही मोठी गोष्ट नाही आहे, सांगेल मी परत एखाद्या वेळेस. तर पहिल्यांदा स्पीड कशामध्ये होता? 340 मीटर पर सेकंड, आणि तो कशामध्ये कन्वर्ट केला आपण? किलोमीटर पर आवर. आता याला 5 नी मल्टिप्लाय करणं, डिवाइड करणं सोपं आहे. हे मल्टिप्लिकेशन येईल. नंबरकडे नका लक्ष देऊ. हा कोणाचा स्पीड झाला? साऊंडचा स्पीड. एखादा ऑब्जेक्ट, ऐका बरोबर, एखादा ऑब्जेक्ट, हॅलो इकडे, एखादा ऑब्जेक्ट, इट मे बी मिसाईल, इट मे बी पेन, इट मे बी बुलेट, जर ते ऑब्जेक्ट साऊंड पेक्षा, गौरी बेटा तुम्ही बोलतच राहता,
आणि तुम्हाला काही दिवसांनी वाटेल की बा इथे काही खरं नाही आहे, आपण अकोल्याला गेलं पाहिजे, इथं कोल्हापूरला तारापूरला असे फिलिंग येणारे विद्यार्थी पाहिले मी, बरोबर आहे. आणि पिरियडमध्ये बोलणाऱ्यांचं काहीच खरं नाही, तुम्हाला सांगतो मी. हॅलो, काय बोललो ताई मी की एवढा स्पीड कोणाचा आहे? साऊंडचा. एखादा ऑब्जेक्ट ऐका बरोबर मी काय म्हणत, एखादा ऑब्जेक्ट, इट मे बी मिसाईल, इट मे बी बुलेट, बरोबर आहे, इट मे बी एनी ऑब्जेक्ट, इट मे बी प्लेन, वेन इट ट्रॅव्हल्स विथ ए स्पीड ग्रेटर दॅन स्पीड ऑफ लाईट. जर एखादा ग्रेटर दॅन स्पीड ऑफ साऊंड, एखादा ऑब्जेक्ट जर साऊंडच्या स्पीड पेक्षा जास्त वेगाने धावत असेल तर दॅट ऑब्जेक्ट इज कॉल्ड एज सुपरसॉनिक. त्या ऑब्जेक्टला काय म्हणतात? सुपरसॉनिक म्हणतात, बरोबर आहे. आणि तुम्ही सुपरसॉनिक मिसाईल ऐकलं असेल, ज्या मिसाईलचा स्पीड साऊंडच्या स्पीड पेक्षा जास्त असतो, दॅट इज कॉल्ड एज सुपरसॉनिक मिसाईल. तुम्ही सुपरसॉनिक प्लेन ऐकलं असेल, अमेरिकेकडे सुपरसॉनिक प्लेन आहे, त्या प्लेनचा स्पीड साऊंडच्या स्पीड पेक्षा जास्त आहे. आणि असं प्लेन, असं मिसाईल जर का ऍटमॉस्फिअर मधून धावत असेल तर ऍटमॉस्फिअर मध्ये वेव्स तयार होतात, बरोबर आहे, शॉक वेव्स तयार होतात, आणि त्या वेव्स मुळे त्या खिडक्यांच्या काचा वगैरे आहेत त्या तुटू शकतात. प्लेन गेलं वरून, पण सगळ्या खिडक्या काय झाल्या? काच ब्रेक झाले, ब्रेक होऊन खाली पडून जातील बिलकुल. एवढे शॉक हे जे सुपरसॉनिक ऑब्जेक्ट आहे कशामध्ये तयार करते? एअर मध्ये तयार करते. आणि असं जर सुपरसॉनिक ऑब्जेक्ट एखादा धावत असेल तर या ऑब्जेक्टचा स्पीड साऊंडच्या स्पीडच्या डबल, ट्रिपल वगैरे वगैरे असते, बरोबर आहे. आणि या अशा ऑब्जेक्टचा स्पीड काढताना युनिट वापरतात मॅक नंबर. काय? मॅक नंबर, MACH, मॅक नंबर. मॅक नंबर कसा काढतात? त्या ऑब्जेक्टचा जेवढाही स्पीड असेल त्या स्पीडला साऊंडच्या स्पीडनी डिवाइड करायचं. काय करायचं? साऊंडच्या स्पीडनी डिवाइड करायचं. असं समजू आपण की साऊंडचा स्पीड आहे x आणि त्या ऑब्जेक्टचा स्पीड डबल आहे, ट्वाइस x, तर मॅक नंबर किती होणार? 2. कळलं का? समजा एखाद्या ऑब्जेक्टचा स्पीड साऊंडच्या स्पीडच्या डबल असेल तर त्याचा मॅक नंबर 2. म्हणून व्हेलॉसिटीचा आणखी एक युनिट आहे, दॅट इज मॅक नंबर. कळलं का? जर का तुम्हाला विचारलं विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट, किंवा विच ऑफ द फॉलोइंग इज युनिट ऑफ व्हेलॉसिटी, त्याच्यामध्ये बाकी काहीच नाही आहे, एक दिसून राहिला मॅक नंबर, तुम्हाला वाटेल मॅक नंबर तर नंबर आहे, पण मॅक नंबर मध्ये काय मोजतात? व्हेलॉसिटी ऑफ सुपरसॉनिक मोजतात. सुपरसॉनिकची व्हेलॉसिटी मॅक नंबर मध्ये मोजतात. आणि ऍक्च्युअली ते कुठलं युनिटही नाही आहे, कोणत्या सिस्टीम मध्ये बसत नाही. वरतं कोणता युनिट आहे? स्पीड ऑफ ऑब्जेक्ट, खाली काय आहे? स्पीड ऑफ साऊंड. वरती स्पीड आहे, खाली स्पीड आहे. स्पीड काय झाला? कॅन्सल. म्हणजे दॅट इज प्युअर नंबर. तो प्युअर नंबर आहे, पण तरी तो काय मोजतो? स्पीड मोजतो. समजलं का? काय बोललो? लक्षात आलं? मी सांगितलं तुम्हाला सुपरसॉनिक बद्दल. सुपरसॉनिक कशाला म्हणतात? कोणतंही ऑब्जेक्ट जर साऊंडच्या स्पीड पेक्षा जास्त, सुपर म्हणजे वरच्या लेवलमध्ये, तर कुठलंही ऑब्जेक्ट साऊंडच्या स्पीड पेक्षा जास्त वेगाने धावत असेल तर दॅट ऑब्जेक्ट इज कॉल्ड ॲज सुपरसॉनिक. ते ऑब्जेक्ट शॉक वेव्स तयार करते. काय तयार करते? शॉक वेव्स. शॉक वेव्स बिल्डिंगला सुद्धा क्रॅक करू शकते. जेवढा स्पीड जास्त तेवढा शॉक वेव्स जास्त राहतील, बरोबर आहे. आणि अशा ऑब्जेक्टचा स्पीड जर मोजायचा असेल तर वरतं काय लिहितात? त्या ऑब्जेक्टचा स्पीड, आणि खाली काय लिहितात? साऊंडचा स्पीड, आणि त्यांचा घेतात रेशो. दॅट रेशो इज कॉल्ड ॲज मॅक नंबर. समजलं का? त्या रेशोला काय म्हणतात? मॅक नंबर म्हणतात. एखाद्या ऑब्जेक्टचा स्पीड साऊंडच्या स्पीडच्या 5 पट आहे, त्याचा मॅक नंबर 5 येणार. सो स्पीड ऑफ ऑब्जेक्ट इज कम्पेअर्ड विथ द स्पीड ऑफ साऊंड. स्पीड ऑफ ऑब्जेक्टला कोणासोबत कम्पेअर करतात? स्पीड ऑफ साऊंड. आणि एखाद्या ऑब्जेक्टचा स्पीड ऑफ साऊंडच्या जेवढे पट असेल त्याला काय म्हणतात? मॅक नंबर. कळलं का? सो मॅक नंबर मध्ये काय मोजतात? व्हेलॉसिटी मोजतात. पण हे कोणत्याही युनिट मध्ये बसत नाही. फंडामेंटल युनिट पाहिले त्याला युनिटच नाही आहे, कारण वरतही स्पीड आणि खाली स्पीड कॅन्सल. हा एक प्युअर नंबर आहे, पण त्या प्युअर नंबर मध्ये सुद्धा काय मोजल्या जाऊ शकते? व्हेलॉसिटी. पण जनरल व्हेलॉसिटी त्याच्यामध्ये मोजत नाहीत. इट इज स्पेशली यूज टू मेजर व्हेलॉसिटी ऑफ सुपरसॉनिक. सुपरसॉनिक म्हणजे कोणतंही ऑब्जेक्ट ज्याचा स्पीड साऊंडच्या स्पीड पेक्षा जास्त आहे. चला क्लिअर? हा, तर पॅरासेक इज द युनिट ऑफ डिस्टन्स. व्हेलॉसिटीची युनिट तुम्हाला माहित आहे, टाइमची युनिट तुम्हाला माहित आहे, अँगलची युनिट तुम्हाला माहित आहे. अँगल म्हटलं की जनरली प्लेन अँगल घ्यायचा. काय युनिट असतात प्लेन अँगलचे? रॅडियन आणि डिग्री, बरोबर आहे. डिग्री, रॅडियन, पण दोनच आहेत का? एक जो डिग्री आहे त्याचे जर 60 डिवाइड केले, आपण 60 पार्ट केले तर 1 मिनिट मिळेल, आणि 1 मिनिट जो आहे त्याचे 60 पार्ट केले तर 1 सेकंड मिळेल. म्हणून आता मिनिट म्हटलं तर आपल्याला वाटतं ते टाइमचं असेल, पण तसं काहीतरी हिंट दिलेली असणार ते कशाचं युनिट आहे.
बरोबर आहे. म्हणून मिनिट हे टाइमचं युनिट आहे, मिनिट हे अँगलचं युनिट आहे, सेकंड हे टाइमचं युनिट आहे, सेकंड हे कळत आहे. जे अगोदरपासून आहे त्यांना काही प्रॉब्लेम नाही, फक्त जे आज पहिल्यांदा 1-2 दिवसात आले असतील त्यांना थोडं नवीन वाटेल कदाचित. ओके. त्यानंतर पहा क्वेश्चन नंबर 9, विच इज करेक्ट युनिट फॉर मेजरिंग न्यूक्लिअर रेडिया. न्यूक्लियसची रेडियस मोजायची, ऍटॉमिक साईज मोजण्यासाठी करेक्ट युनिट अँगस्ट्रॉम, आणि ऍटमच्या आतमध्ये असतो न्यूक्लियस, आणि न्यूक्लियसची साईज मोजण्यासाठी करेक्ट युनिट फर्मी. बरोबर आहे. आणि फर्मी पेक्षा लहान युनिट त्याला ॲटो लावतात, पण ते आपलं घ्यायचं राहिलं. ओके. मल्टिपल आणि सब मल्टिपल. तर न्यूक्लिअर रेडियस मोजण्यासाठी काय वापरतात, फर्मी वापरतात. अँगस्ट्रॉम मध्ये काय मोजतात, ॲटॉमिक साइजेस. बरोबर आहे. मायक्रॉन मध्ये काय मोजतात, पेपर किंवा जे थिन ऑब्जेक्ट आहेत त्यांची थिकनेस जी आहे ते कशामध्ये मोजतात, मायक्रॉन. मायक्रॉन म्हणजे मायक्रोमीटर, मायक्रॉन म्हणजे मायक्रोमीटर. आणि मिलीमीटर मध्ये जनरली या पेनची लेंथ मोजायची, छोटे ऑब्जेक्ट आहे ते मिलीमीटर मध्ये किंवा सेंटीमीटर मध्ये मोजतात. क्लिअर. आपल्यासाठी नवीन फक्त एवढेच आहेत की फर्मीमध्ये काय मोजायचं आणि अँगस्ट्रॉम मध्ये काय मोजायचं. पण इथे तुम्हाला आणखी एक गोष्ट क्लिअर असली पाहिजे. मला सांगा 1 फर्मी म्हणजे किती मीटर, 10⁻⁻15 मीटर. क्लिअर पाहिजे. आणि 1 अँगस्ट्रॉम म्हणजे किती मीटर, 10⁻⁻10 मीटर. मग काय करता तुम्ही, अभ्यास करता करताना ह्या डेप्थ मध्ये गेलं पाहिजे. इथं मग अँगस्ट्रॉम कशाचं युनिट आहे, लेंथचं युनिट आहे, सोडून दिलं. याच्यामध्ये काय मोजतात, ॲटॉमिक साईज. 1 अँगस्ट्रॉम बरोबर किती असते, 10⁻⁻10 मीटर. आणि 1 फर्मी बरोबर किती असते, 10⁻⁻. समजून राहिलं का. तुम्ही काय करायचं लक्षात येत असेल तुमच्या, ज्यावेळेस आपण एक क्वेश्चन वाचतो ना, तर त्या क्वेश्चन मध्ये जे काही ऑप्शन दिलेले आहेत त्याच्यावर फोकस करा आणि त्याच्याशी रिलेटेड जी इन्फॉर्मेशन असेल ते आठवण्याचा प्रयत्न करा. याच्यावर लिहिलं नाही तरी चालेल समजा तुम्ही पेपरवर, पण ती आठवा, म्हणजे तुमचे खूप सारे पॉईंट क्लिअर होतील. नाही तर मग जो क्वेश्चन वाचला त्याचंच उत्तर करता येते तर मग तुम्हाला परीक्षेत जमणारच नाही. कळलं का. सगळं त्या क्वेश्चनचं ऑपरेशन करून टाकायचं, काय करता येईल, काय चुकीचं, काय करेक्ट, सगळं असं विचार करायचा. ओके. पहा नंतर क्वेश्चन नंबर 10. 1 ऍड इज इन SI युनिट इज इक्वल टू. तर 1, आता बघा हे लिहून नाही दिलं मी तुम्हाला, पण मुद्दाम मी टाकलेला आहे. यार्ड मध्ये काय मोजतात, यार्ड मध्ये काय मोजतात, लेंथ मोजतात. यार्ड मध्ये काय मोजतात, लेंथ मोजतात. आणि 1 ऍड बरोबर किती असते, किती, 0.9144 मीटर. आता हे लक्षात ठेवावं लागेल, हे कुठून आलं कसं आलं याच्यात पडण्यात काही अर्थ नाहीये. समजलं का. वर ऍड सुटलं होतं तिकडे आपलं युनिट मध्ये लिहिताना काय लिहिलं होतं आपण, प्रॅक्टिकल युनिट. पण प्रॅक्टिकल युनिट मध्ये ऍड जनरली वापरत नाही. इंग्लंडमध्ये अजूनही ऍड वापरतात. बरोबर आहे. पण आपल्याकडे तुम्ही ऐकलं का कधी, ऍड मध्ये ऐकलं का कधी लेंथ. पण तुम्हाला माहित असलं पाहिजे 1 ऍड म्हणजे किती, 0.9 लक्षात ठेवलं तरी चालेल. 0.9 मीटर म्हणजे 1 ऍड. ओके. त्याचं आपल्याला काम पडणार नाही, पण माहिती असलं पाहिजे. ओके. देन क्वेश्चन नंबर 1 फेम्टोमीटर. फेम्टोमीटर म्हणजेच काय, फर्मी. फर्मीलाच काय म्हणतात, फेम्टोमीटर. सो 1 फर्मी 1 फेम्टोमीटर इज इक्वल टू 10⁻⁻15 मीटर. क्लिअर. हॅलो. 1 फेम्टोमीटर म्हणजे 1 फर्मी, आणि 1 फर्मी म्हणजे 10⁻⁻ मीटर. समजलं का. ओके. नंतर लेंथ कॅन नॉट बी मेजर्ड बाय. फर्मी मध्ये लेंथ मोजता येते, यस. मायक्रॉन मध्ये लेंथ मोजता येते, यस. लाईट इयर मध्ये लेंथ मोजता येते, यस. डी बाय मध्ये तुम्हाला डी बाय माहितच नाही. बरोबर आहे. डी बाय ला सध्या, कारण ते मॅग्नेटिझम मधलं युनिट आहे. कशामधलं, मॅग्नेटिझम चॅप्टर ज्यावेळेस येणार ना त्यावेळेस तुम्हाला डी बाय सांगण्यात मतलब राहील. आता सध्या डी बाय तुम्हाला डोक्यात घरवण्यात काही अर्थ नाही. ओके. असे अनेक युनिट येतील की ज्याचं एक्सप्लेनेशन मी तुम्हाला सध्या नाही देऊ शकणार, कारण की तो ज्यावेळेस चॅप्टर येणार त्या चॅप्टर मध्ये ती गोष्टी डिटेल राहतील. ठीक आहे. मॅग्नेटिक मोमेंट वगैरे अशा काही टर्म्स आहेत ज्या तुमची झालाय का कुठं मॅग्नेटिक मोमेंट. अरे मॅग्नेटिक मोमेंट झालाय का कुठं, नाही, तर मग आपण सोडूनच देऊ ते. तर डी बाय. तर तसे आपला क्वेश्चन क्लिअर आहे. कोणतं युनिट लेंथचं नाही आहे, तर कोणते लेंथचे आहेत एवढं माहित असलं की बाकी जे उरतील ते लेंथचे नाही आहेत. न्यूटन डाईन असतं तरी ते लेंथचं नाही आहे. ओके. नंतर बघा क्वेश्चन नंबर 13. युनिव्हर्सल टाइम इज बेस्ड ऑन. आता बघा लक्ष द्या. आता ना लक्ष इकडे. आता ना आणखी काही गोष्टी डिटेल्स मध्ये येतील. काय म्हटलेलं बघा, युनिव्हर्सल टाइम इज
बेस्ड ऑन हा काय केलेला आहे. तर काही गोष्टी तुम्हाला सांगायच्या राहिल्या, मी थोडक्यात तुम्हाला सांगतो आणि नंतर आपण त्याच्याकडे परत येऊ. पहा, एक गोष्ट असते रिक्वायरमेंट्स ऑफ गुड युनिट. काय, मी बोर्डवर जातो, नंतर आपण परत या गोष्टीकडे येऊ. म्हणजे आपला हा पेपर इतका फटाफट झालाच पाहिजे असं काही आपल्याला नाही आहे. तर लक्ष द्या, लिहायचं नाही, नंतर मी लिहून देईल. रिक्वायरमेंट्स ऑफ गुड युनिट. तर गुड युनिट काय असते लक्ष द्या. जसं लक्ष इकडे द्या, युनिट युनिव्हर्सली ऍक्सेप्टेड पाहिजे. कसं पाहिजे? युनिव्हर्सली ऍक्सेप्टेड. मीटर कसं आहे, तुम्ही जगात कुठेही जा, 1 मीटर जेवढा आहे तेवढाच आहे. लक्ष द्या इकडे, 1 मीटर पूर्ण जगाने काय केलेलं आहे? ऍक्सेप्ट. 1 सेकंड टाइम पूर्ण जगाने ऍक्सेप्ट केलेला आहे. 1 किलो म्हणजे एवढा तो जगाने ऍक्सेप्ट केलेला आहे. तर जे गुड युनिट्स असतात ते कसे असतात? युनिव्हर्सली ऍक्सेप्टेड. कसे? युनिव्हर्सली ऍक्सेप्टेड. दुसरी एक गोष्ट असते, त्या युनिटचं जे ओरिजिन आहे, मला हे सांगायचं होतं, त्या युनिटचं जे ओरिजिन आहे ते अनडिस्ट्रॉयबल असलं पाहिजे. कसं? अनडिस्ट्रॉयबल. मी तुम्हाला सांगतो कसं. पहिल्यांदा काय करण्यात आलं, लक्ष इकडे द्यायचं बेटा. कोणत्याही युनिटचं काय ओरिजिन कसं पाहिजे? अनडिस्ट्रॉयबल. बरोबर आहे, लक्ष द्या इकडे. तर पहिल्यांदा 1 मीटर कसा डिफाईन करण्यात आला पहा. एक रॉड घेतला, एकदम प्रीमियम मेटलचा रॉड घेतला, प्लॅटिनम इरॅडियम रॉड. तुम्हाला माहित आहे सिल्वर पेक्षा महाग गोल्ड आहे, गोल्ड पेक्षा महाग प्लॅटिनम आहे. प्लॅटिनम इरॅडियमचा रॉड घेतला. काय? प्लॅटिनम इरॅडियमचा रॉड. त्या रॉडवर 2 मार्किंग केल्या आणि त्या रॉडचं टेम्परेचर ठेवण्यात आलं एक पर्टिक्युलर टेम्परेचर. फॉर एक्झाम्पल 27 डिग्री सेंटीग्रेड. कारण की टेम्परेचर वाढलं तर रॉड एक्सपांड होणार आणि टेम्परेचर कमी झालं तर रॉड कॉन्ट्रॅक्ट होणार. म्हणून काय फिक्स करणं आवश्यक आहे? टेम्परेचर. मग टेम्परेचर फिक्स केलं, 27 डिग्री सेंटीग्रेड असेल, 0 डिग्री सेंटीग्रेड असेल, पण सहज मेंटेन करता येणार 27 डिग्री सेंटीग्रेड. आणि त्या रॉडवर केल्या 2 मार्किंग. आणि इंटरनॅशनल कम्युनिटीने सांगितलं की ह्या 2 मार्किंग मधलं जे अंतर आहे ते काय झालं? 1 मीटर. आता मला सांगा, तुम्हाला जर मीटर बनवायचं तुम्हाला तिथे जावं लागेल स्केलपट्टी घेऊन. बरोबर आहे, तिथे आपली स्केल न्यायची ना आपल्या स्केलवर 2 मार्किंग करायच्या आणि त्याला म्हणायचं 1 मीटर. असं झालं ना. पण समजा हा रॉड कोणी चोरून नेला, मग तो काय झाला? डिस्ट्रॉय झाला. किंवा भूकंप आला किंवा काहीतरी काही सुनामी आली, हा रॉड वाहून गेला, मग तो युनिट काय झालं? डिस्ट्रॉयबल. पण कोणी घेतला आणि भट्टीमध्ये टाकून दिला, बरोबर आहे, फर्नेस मध्ये, तो रॉड वितळून गेला, मग तो युनिट काय झालं? डिस्ट्रॉय झालं. पण बोला कोणत्याही युनिटचं ओरिजिन कसं पाहिजे? अनडिस्ट्रॉयबल. मग हे डिस्ट्रॉयबल आहे, मग अशाला ओरिजिन म्हणता येईल का? तुम्ही जर एक रॉड घेतला आणि त्याच्यावर 2 मार्किंग केल्या आणि काही सायंटिस्टनी मिळून ठरवलं की बा ठीक आहे आता हे याला 1 मीटर आपण म्हणू, पण हे युनिट कसं झालं? डिस्ट्रॉयबल झालं. ओरिजिन कसं झालं? डिस्ट्रॉयबल. तसंच किलोग्रॅम तयार करण्यात आला होता. एक सिलेंडर घेतला, एक पर्टिक्युलर, बरोबर आहे, आणि त्या सिलेंडरला बरोबर डिझाईन केलं आणि त्याचं जे मास आहे काय सांगण्यात आलं? 1 kg. पण एका चोराने हा सिलेंडर चोरून नेला. तुम्हाला माहिती आहे धूम मध्ये कसा हिरा चोरला जातो तसा हा चोरून नेला. मग तुमचं ओरिजिन जे आहे ते काय झालं? डिस्ट्रॉय झालं. असं युनिट आपल्याला नको. आपल्याला कोणतंही युनिट जे आहे त्याचं ओरिजिन असं पाहिजे जे अनडिस्ट्रॉयबल असलं पाहिजे. सो युनिटचं ओरिजिन कसं पाहिजे? अनडिस्ट्रॉयबल. अनडिस्ट्रॉयबल ओरिजिन पहा कसं तयार करण्यात येणार. आता थोडं लक्ष द्या. युनिटचं ओरिजिन आपल्याला अनडिस्ट्रॉयबल पाहिजे आणि बरोबर समजण्याचा प्रयत्न करा. काही काही गोष्टींना तुमच्यासाठी नवीन आहे, ऐका बरोबर, नवीन आहे. मला सांगा, तुम्हाला माहित आहे का लाईट कसा बाहेर पडतो? कोणत्याही सोर्स मधून लाईट कसा बाहेर पडतो माहिती आहे कोणाला? हा, लाईट हा वेव्ज आहेत, पण ह्या वेव्ज कशा बाहेर पडतात? माझं बोलणं केअरफुली ऐकायचं आहे, हेच लॉजिक आहे सायन्स मधलं. कुठलाही लाईट आहे कसा बाहेर पडतो माहिती आहे का? नाही, मी सांगण्याचा प्रयत्न करतो, मला पहा, लक्ष द्या. हा झाला न्यूक्लियस, ऐका बरोबर. काय आहे? ॲटम मधला न्यूक्लियस. न्यूक्लियसच्या भोवती वेगवेगळ्या ऑर्बिट मध्ये काय फिरत आहेत? इलेक्ट्रॉन्स फिरत आहेत. हे न्यूक्लियसच्या
भोवती वेगवेगळ्या ऑर्बिटमध्ये इलेक्ट्रॉन फिरून राहिले. ओके, लक्ष द्या. आता काय केलं तुम्ही, आणि त्या ऑर्बिटमध्ये इलेक्ट्रॉन असलाच पाहिजे असं नाही. तो इलेक्ट्रॉन त्या ऑर्बिटमध्ये, खालच्या ऑर्बिटमध्ये इलेक्ट्रॉन आहे, समजा या ऑर्बिटमध्ये इलेक्ट्रॉन आहे. तुम्ही काय केलं, या इलेक्ट्रॉनला बाहेरून एनर्जी दिली. ऐका बरोबर, या इलेक्ट्रॉनला काय केलं, बाहेरून एनर्जी दिली. या इलेक्ट्रॉनला बाहेरून एनर्जी दिली, त्याने याची एनर्जी वाढली. याची एनर्जी वाढली तर हा इथे नाही राहणार. माझ्याकडे खूप सारा पैसा आला किंवा मिलियन करोड रुपये, मी अकाउंटमध्ये राहणार का? मी जाणार मुंबईला राहायला. फॉर एक्झाम्पल समजण्यासाठी सांगितलं. तसंच या इलेक्ट्रॉनची एनर्जी पहिले कशी होती, कमी. इट पजेस लेसर अमाऊंट ऑफ एनर्जी, सो इट ऑक्युपाईज लोअर ऑर्बिट. हा कोणत्या ऑर्बिटमध्ये राहायचा, खालच्या ऑर्बिटमध्ये राहा. तुमच्याकडे खूप मोठा पैसा आला, तुम्ही छोट्या झोपडीत राहाल का? फॉर एक्झाम्पल समजण्यासाठी राहू शकते कोणी, बरोबर आहे. तर आपण मोठं घर बांधू असं समजू ना आपण. याची एनर्जी पहिल्यांदा कमी होती तर हा खालच्या ऑर्बिटमध्ये होता, लोअर ऑर्बिटमध्ये होता. नाऊ लक्ष इकडे, नाऊ इट गेन्स एनर्जी. आणि काय केली, एनर्जी गेन केली, किंवा कोणीतरी याला जबरदस्तीने दिली, घे बेटा हे 1 करोड रुपये, बरोबर आहे. असं कोणी करत नसते. याला एनर्जी दिली, याला एनर्जी दिल्यामुळे हा काय झाला, वर गेला, बरोबर आहे. पण त्याला त्याचं घर सोडून काही गमणार नाही, तो काही तिथे राहू शकणार नाही. तो म्हणजे मला नको बाबा ही एनर्जी, ही तुमची एनर्जी घ्या, मी चाललो माझ्या घरी. ओके आहे ना. मग हा जो इलेक्ट्रॉन होता, लक्ष द्या इकडे, हा जो इलेक्ट्रॉन होता याची एनर्जी होती, फॉर एक्झाम्पल समजण्यासाठी सांगतो मी तुम्हाला, याची एनर्जी होती 5 इलेक्ट्रॉन व्होल्ट. एनर्जी इलेक्ट्रॉन व्होल्ट मध्ये मोजत असतात. याची एनर्जी किती होती, 5 इलेक्ट्रॉन व्होल्ट. पण बाहेरून कोणीतरी याला एनर्जी दिली, हॅलो इकडे माझ्याकडे पहा, काय दिली, एनर्जी दिली. एनर्जी घेतल्यामुळे हा त्या एनर्जीला साजेशी जी ऑर्बिट आहे त्या ऑर्बिटमध्ये राहायला गेला. इथे याची एनर्जी झाली काय म्हणू आपण की 10 इलेक्ट्रॉन व्होल्ट. सॉरी, आपण काय करू, याची एनर्जी झाली काहीतरी 15 इलेक्ट्रॉन व्होल्ट. मला सांगा याला किती दिली असेल, 10 दिली असेल. म्हणूनच याची 10 नी वाढली, किती झाली, 15. पण हा याच्या स्वतःच्या ऑर्बिटमध्ये जाण्याचा प्रयत्न करेल, याला इथे राहता येणार नाही. हा इथे अनस्टेबल होईल. आपण आपल्यामध्ये स्टेबल असतो, बरोबर आहे. तुम्हाला म्हटलं एवढे पैसे घ्या, एलियन मध्ये राहायला जा, राहणार का तुम्ही, नाही. तिथे तुम्ही काय होणार, अनस्टेबल. तसंच हा इलेक्ट्रॉन जास्त एनर्जीमुळे इथे काय झाला, अनस्टेबल. मग हा काय करेल, जेवढी एनर्जी घेतली तेवढी बाहेर टाकेल इन द फॉर्म ऑफ वेव्हज, बरोबर आहे. हा इलेक्ट्रॉन रिटर्न येईल. म्हणून ज्यावेळेस तो खालच्या ऑर्बिट मधून वरच्या ऑर्बिटमध्ये जातो, तो एनर्जी घेतो, किंवा एनर्जी घेतल्यामुळे तो वर जातो, बरोबर आहे. पण वर तो थांबणार नाही, तो त्याच्या रिटर्न येणार त्याच्या ऑर्बिटमध्ये. रिटर्न जर यायचं आहे तर रिटर्न आल्यानंतर याची एनर्जी किती होणार, 5 इलेक्ट्रॉन व्होल्ट. वरत किती आहे, 15. खाली आला की किती होणार, 5. मग गेली कुठे, गायब तर होणार नाही. अकॉर्डिंग टू लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जी, एनर्जी कॅन नायदर बी क्रिएटेड नॉर बी डिस्ट्रॉय. पचून तर काही टाकता येणार नाही त्याला, बरोबर. तो काय करणार, तेवढी एनर्जी इमिट करणार इन द फॉर्म ऑफ वेव्हज. आणि जर या वेव्हची वेव्हलेंथ ही 4000 अँगस्ट्रॉंग टू 8000 अँगस्ट्रॉंग यांच्या दरम्यान असेल तर यालाच तुम्ही काय म्हणता, लाईट म्हणता. तर कोणताही लाईट असाच बाहेर पडतो. तुम्ही दिवा लावता ना पंथी, त्यामधला लाईट याच टेक्निकने बाहेर पडतो. हा जो लाईट बाहेर पडत आहे तो याच टेक्निकने बाहेर पडतो. कोणताही लाईट याच टेक्निकने बाहेर पडतो. दोन तुम्ही दगड घेतले नसे, एकमेकांवर घासल्यानंतर एक चिंगारी बाहेर पडणार. चिंगारी म्हणजे तुम्हाला ती दिसेल म्हणजे काय झाला, लाईट. तोही याच टेक्निकने बाहेर पडतो. कोणताही लाईट कसा तयार होतो समजलं, कसं तयार होतो. इलेक्ट्रॉन सुरुवातीला त्यांच्या बेसिक ऑर्बिटमध्ये फिरत असतात, लोअर ऑर्बिटमध्ये फिरत असतात. जर कोणीतरी त्याला बाहेरून एनर्जी दिली, जसे या ट्यूबलाईटला काय दिली, इलेक्ट्रिसिटी दिली. मग त्या इलेक्ट्रिसिटीने काय केलं असणार, ट्यूबलाईटच्या आतमध्ये जे मटेरियल आहे त्यामधले इलेक्ट्रॉन वर पाठवले असतील, पण ते इलेक्ट्रॉन वरती राहणार नाही. ते पाठवले जबरदस्तीने वर एनर्जी सप्लाय करून, बरोबर आहे. इथे राहणार नाही, तिथून काय करतील, जम्प करतील, बरोबर आहे. जम्प करताना जेवढी एनर्जी घेतली होती तेवढी इमिट करतील. काय करतील, एनर्जीला इमिट करतील इन द फॉर्म ऑफ वेव्हज. आणि जर त्या वेव्हची वेव्हलेंथ 4000 टू 8000 असेल तर त्याच वेव्हजला आपण काय म्हणतो, लाईट. कसा लाईट तयार होतो समजलं का. लाईट कशामुळे तयार होतो, इलेक्ट्रॉनच्या ट्रान्झिशनमुळे फ्रॉम अप्पर ऑर्बिट टू लोअर ऑर्बिट. सो ओरिजिन ऑफ लाईट, ओरिजिन ऑफ लाईट लाईज इन ट्रान्झिशन ऑफ इलेक्ट्रॉन फ्रॉम अप्पर ऑर्बिट टू लोअर ऑर्बिट. समजलं का. कोणी म्हटलं की लाईट कसा तयार होतो, लाईटच काय, कुठल्याही तऱ्हेची इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह, कुठल्याही तऱ्हेची इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह, तुमच्या मोबाईलची वेव्ह असो, टेलिफोनची वेव्ह असो,
माझ्याकडे जे ट्रान्समीटर आहे याची वेव्ह असो, कोणतीही वेव्ह याच कारणाने तयार होत असते व्हेन इलेक्ट्रॉन जम्प्स फ्रॉम अपर ऑर्बिट टू लोअर ऑर्बिट. बरोबर आहे. डिफरन्स जो आहे एनर्जीचा तो होतो इमिट इन द फॉर्म ऑफ वेव्स. समजलं. तर लाईट कसं तयार होतं समजलं का. माचीस जरी जाळली तरी माचीस जाळल्यामुळे फ्रिक्शन होते. त्या फ्रिक्शनमुळे इलेक्ट्रॉन कुठे गेले असतील, वरच्या ऑर्बिटमध्ये. ते वरच्या ऑर्बिटमधून जम्प होतील खालच्या ऑर्बिटमध्ये आणि ते फ्लेम तयार होणार. त्यातून काय बाहेर पडेल, लाईट. कोणत्याही लाईटचं हेच ओरिजिन आहे. यापेक्षा कोणती मेथडच नाहीये लाईट तयार करण्याची. कळलं का. आणि हा समजलं तुम्हाला. काय घेतलं आपण इथे, हा काय काढला, काय काढला, ऍटम काढला. ऍटम मध्ये काय दाखवलंय, हा काय आहे, न्यूक्लियस. न्यूक्लियसच्या भोवती कोण फिरून राहिले, इलेक्ट्रॉन्स फिरून राहिले ना. कसे, चौकुट ऑर्बिट मध्ये, कसे सर्क्युलर ऑर्बिट मध्ये. आणि त्या ऑर्बिट मध्ये इलेक्ट्रॉनला काय असेल, स्वतःची काहीतरी एनर्जी. आणि ती एनर्जी तुम्ही काय केली, वाढवली. वाढवली तर तो इलेक्ट्रॉन तिथे राहणार नाही, तो जाणार वरच्या ऑर्बिटमध्ये. वरच्या ऑर्बिटमध्ये त्याची एनर्जी असणार जास्त, तिथे तो होणार अनस्टेबल. कसा होणार, अनस्टेबल. आणि कोणालाच वाटत नाही आपण अनस्टेबल झालं पाहिजे. बरोबर आहे. कोणाची टेंडन्सी काय असते, स्टेबल होण्याची. एव्हरी सिस्टम इन द युनिव्हर्स हॅज टेंडन्सी टू गेट स्टेबल. बरोबर आहे. प्रत्येक सिस्टमची. हा पेन इथे ठेवला अनस्टेबल आहे, सोडून दिला खाली पडणार, स्टेबल होऊन जाणार. बरोबर आहे. टँक मध्ये पाणी ठेवलेलं आहे ते अनस्टेबल आहे, ते खाली येणार तर काय होऊन जाणार, स्टेबल होऊन जाणार. एव्हरी सिस्टमची टेंडन्सी काय असते, हॅलो मागचे, एव्हरी सिस्टमची टेंडन्सी काय असते, स्टेबल होण्याची. मग हा इलेक्ट्रॉन खाली होता तर कसा होता, स्टेबल. त्याची एनर्जी कमी होती. वर गेला तर कसा झाला, अनस्टेबल. तो परत खाली येणार आणि जेवढी घेतली होती तेवढी एनर्जी देऊन टाकणार. म्हणजे एनर्जी काय होणार, इमिट. इमिट कशाच्या फॉर्म मध्ये, वेव्हच्या फॉर्म मध्ये. त्यालाच तुम्ही काय म्हणता, इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हज. आणि त्या वेव्हची वेव्हलेंथ जर 4000 ते 8000 एवढी असेल तर त्याच वेव्हला काय म्हणतात, लाईट. पण आपला मेन मुद्दा काय होता, ओरिजिन ऑफ युनिट शुड बी अनडिस्ट्रॉयबल. ओरिजिन ऑफ युनिट काय असलं पाहिजे, अनडिस्ट्रॉयबल. फक्त मी अर्ध्या मिनिटात कन्क्लूड करतो, फार 1 मिनिटात हार्डली. लक्ष द्या. आता आपल्याला डिफाईन करायचं आहे 1 मीटर. ऐका बरोबर केअरफुली. जेवढं आपण डेप्थ मध्ये जाऊ, हॅलो, तेवढं तुमचं लक्ष चांगलं लागेल. मागे नका नाही, तुमचा घड्याळ पाहत राहावं लागणार. आपल्याला काय डिफाईन करायचं आहे, 1 मीटर. 1 मीटर ऐका, 1 मीटरचं असं युनिट, असं ओरिजिन आपण सांगणार की ज्याला कोणीही डिस्ट्रॉय करू शकणार नाही. अगोदर जे सायंटिस्टने तयार केलं होतं त्याला काय करता आलं, डिस्ट्रॉय. मीटरचं तयार केलं त्याला डिस्ट्रॉय करता आलं, सेकंड तयार केला त्याला डिस्ट्रॉय करता आलं. आपल्याला डिस्ट्रॉय होणार युनिटचं ओरिजिन नकोच. आपल्याला असं युनिटचं ओरिजिन पाहिजे, सुनामी आली तरी तेच राहील. बरोबर आहे. भूकंप आला तरी तेच राहील, ॲटम बॉम्ब पडला तरी तेच राहील. त्याला डिस्ट्रॉय करता येणार नाही. काय केलं पहा, मी तुम्हाला आयडिया सांगतो, एक क्वेश्चन देतो, नंतर मग सोडून देऊ तुम्हाला. इकडे बघा, एक क्रिप्टॉन ॲटम घेतला. कुठला, क्रिप्टॉन. क्रिप्टॉनचा ॲटॉमिक नंबर 86. कुठला घेतला, क्रिप्टॉन 86 वाला. 86 ॲटॉमिक नंबर आहे की मास नंबर आहे, ॲटॉमिक नंबर आहे की मास नंबर आहे, तुम्ही शोधून काढायचं. क्रिप्टॉनचा 86 ॲटॉमिक नंबर आहे की मास नंबर आहे. मग ॲटॉमिक नंबर म्हणाल तर मास नंबर सांगा, मास नंबर म्हणाल तर ॲटॉमिक नंबर सांगा. तर आहे काहीतरी, नाही का, भाऊ आहे की बहीण आहे, नाही का. तर हा क्रिप्टॉनचा ॲटॉमिक नंबर आहे की मास नंबर आहे, शोधायचं. ठीक आहे. तुम्हाला आयसोटोप्स वगैरे माहिती आहे का, आयसोटोप मध्ये काय बदलत असते. म्हणजे हा म्हणेल मी हायड्रोजन, दुसरा आहे तो म्हणेल मी हायड्रोजन, तिसरा आहे तो म्हणेल मी हायड्रोजन, पण ते तिन्ही हायड्रोजन वेगवेगळे. एक हायड्रोजन आहे, एक हायड्रोजन आहे त्यामध्ये एक प्रोटॉन आहे आणि एक इलेक्ट्रॉन आहे. दुसरा हायड्रोजन आहे त्यामध्ये एक प्रोटॉन आहे, एक न्यूट्रॉन आहे आणि एकच इलेक्ट्रॉन आहे. तिसरा हायड्रोजन आहे त्यामध्ये एक प्रोटॉन आहे, एक 2 न्यूट्रॉन आहे आणि एक इलेक्ट्रॉन आहे. मग बाहेरून पाहिलं त्याच्यात एक इलेक्ट्रॉन दिसतो, बाहेरून पाहिलं त्यात एक इलेक्ट्रॉन दिसतो, इथे एक इलेक्ट्रॉन दिसतो. इथे एकच प्रोटॉन आहे, इथे एकच प्रोटॉन आहे, इथे एकच प्रोटॉन आहे. एक प्रोटॉन आहे म्हणजे हाय हायड्रोजन, हाय हायड्रोजन, हाय हायड्रोजन. यांचा काय सेम आहे, प्रोटॉनची संख्या म्हणजे यांचा झेड सेम आहे. मास नंबर पण सॉरी ॲटॉमिक नंबर, पण मास नंबर म्हणजे प्रोटॉन आणि न्यूट्रॉनची सम. बरोबर आहे. आणि म्हणून हे तिन्ही काय आहेत, हायड्रोजन आहेत. पण हे तिन्ही हायड्रोजन सारखे नाहीत, यांना एकमेकांचे आयसोटोप्स म्हणतात. जसं कार्बनचे तसं असते,
कार्बन 12 आणि कार्बन 14. बरोबर आहे, प्रत्येकाचं असते. गोल्डचे तर सर्वात जास्त आयसोटोप आहेत, गोल्डचे 32 आयसोटोप्स आहेत. बरोबर आहे. म्हणून इलेमेंट सांगताना त्याच्या समोर जे लिहितात त्याचा ॲटॉमिक नंबर लिहायची गरज नसते. ॲटॉमिक नंबर तर त्याचा तेवढाच असतो. हायड्रोजन म्हटलं की ॲटॉमिक नंबर 1, कार्बन म्हटलं की ॲटॉमिक नंबर 6, नायट्रोजन म्हटलं की ॲटॉमिक नंबर 7. बरोबर आहे. मग सांगावं काय लागते माहिती आहे, मास नंबर. ॲटॉमिक क्रिप्टॉन म्हटलं की ॲटॉमिक नंबर सांगायची गरज नाही. क्रिप्टॉन म्हटलं की ॲटॉमिक नंबर तेवढाच असणार. मग जे काही समोर आयडेंटिटी दिली असेल ही कशासाठी दिली असेल, मास नंबर. कारण की तो कोणता आयसोटोप आहे हे ओळखण्यासाठी. म्हणून कोणत्या याच्या समोर जो दिलेला असतो ना तो त्याचा काय असतो, मास नंबर. समजलं का? मास नंबर का देतात, कारण की क्रिप्टॉन वेगवेगळे असू शकतात. त्यातला कोणता क्रिप्टॉन घेतला, 86 वाला. कोणता क्रिप्टॉन घेतला, 86 वाला. आणि हा क्रिप्टॉनचा झाला न्यूक्लियस. बरोबर आहे. आणि यामधल्या 2 पर्टिक्युलर ऑर्बिट घ्यायच्या. 2 पर्टिक्युलर ऑर्बिट, मी डिटेलमध्ये नाही जात. कोणत्या ऑर्बिट, 2 पर्टिक्युलर ऑर्बिट. लक्ष द्या. आता हा इलेक्ट्रॉन ज्यावेळेस वरच्या ऑर्बिट मधून खालच्या ऑर्बिट मध्ये जम्प घेणार, काय इमिट करणार, वेव्हज इमिट करणार. त्या वेव्हला असणार वेव्हलेंथ. काय असणार, वेव्हलेंथ. ही वेव्हलेंथ झाली. ओके. काय केलं आता, अशा किती वेव्हलेंथ घेतल्या, अशा नंबर ऑफ वेव्हलेंथ घ्यायच्या. किती घ्यायच्या ते तुम्हाला शोधायचं आहे. किती घेतल्या, काहीतरी घ्यायच्या. त्या मिळून काय बनेल, 1 मीटर. लक्ष द्या. कोणता ऍटम घेतला, क्रिप्टॉन. कोणता क्रिप्टॉन, 86. क्रिप्टॉन मधला घेतल्या 2 लेवल. आणि इलेक्ट्रॉन वरच्या लेवल मधून खालच्या लेवल मध्ये जम्प होणार. ज्यावेळेस तो जम्प होणार त्यावेळेस काय इमिट करणार, वेव्हज इमिट करणार. त्या वेव्हला काय असणार, वेव्हलेंथ. काय असणार, वेव्हलेंथ. ही एक वेव्हलेंथ, दुसरी, तिसरी, चौथी, 5वी, 10वी अशा खूप साऱ्या घेतात. किती नंबर घेतात, एक पर्टिक्युलर नंबर घेतात. तेवढ्या वेव्हलेंथ जोडल्या की काय बनतो, मला सांगा. आता या युनिटला डिस्ट्रॉय करता येईल का? एक ठरवलं की एवढ्या वेव्हलेंथ घेतल्या की काय बनणार, 1 मीटर. आता ना तर कधी क्रिप्टॉन डिस्ट्रॉय होणार का, ना तर कधी त्याच्यामधल्या त्या लेवल डिस्ट्रॉय होणार. मग म्हणून क्रिप्टॉन मधल्या कोणत्या लेवल घेतल्या, कोणत्या तरी 2 पर्टिक्युलर लेवल घेतल्या. आणि वरच्या लेवल मधून इलेक्ट्रॉन खालच्या लेवल मध्ये जम्प झाला, काय मिळाल्या, वेव्हज मिळाल्या. त्या वेव्हला काय असणार, वेव्हलेंथ. अशा काही वेव्हलेंथ घेतल्या पर्टिक्युलर. बरोबर आहे. तो नंबर 1 फिक्स. तेवढ्या वेव्हलेंथ एकमेकांना जोडल्या की जेवढं अंतर तयार होणार दॅट इज कॉल्ड 1 मीटर. बरोबर आहे, कळलं का? आणि असंच तुम्हाला टाइमलाही तसंच डिफाईन करता येते. बरोबर आहे. टाइम मध्ये काय करतात, सीझियम ऍटम घेतात. कोणता, सीझियम. बरोबर आहे. आणि सीझियम मध्ये तो इलेक्ट्रॉन जो आहे तो ऑसिलेट करत असेल, वरचा खाली खालचा वर. बरोबर आहे. त्याचे किती व्हायब्रेशन झाले, बरोबर आहे, त्या इलेक्ट्रॉनचे किती पर्टिक्युलर व्हायब्रेशन झाले म्हणजे काय होणार, 1 सेकंड. मग असं तुम्हाला काय करता येतो, सेकंड डिफाईन करतात. मग सेकंड डिफाईन, लेंथ डिफाईन करताना क्रिप्टॉन घेतात आणि सेकंड डिफाईन करताना सीझियम घेतात. त्याला म्हणतात ॲटॉमिक क्लॉक. कुठला, ॲटॉमिक क्लॉक. बरोबर आहे. म्हणून इंटरनॅशनल टाइम जो आहे तो कशाच्या स्वरूपात मोजतात, सीझियम मधले जे इलेक्ट्रॉन वर खाली जातात त्याला किती टाइम लागतो त्यावरून ठरवण्यात येतो, सेकंड. आणि मीटर कसा ठरवण्यात आला, क्रिप्टॉन घेतला आणि त्यावरून काय ठरवण्यात आला, मीटर ठरवण्यात आला. समजलं का? मीटरचं युनिट तयार करण्यासाठी कोणता ॲटम वापरला, क्रिप्टॉन. आणि टाइमचं युनिट ठरवण्यासाठी कोणता ॲटम वापरला, सीझियम. बरोबर आहे. आणि ही इंटरनॅशनल यांच्यापासून मीटर तयार करण्यात आला, यांच्यापासून सेकंड तयार करण्यात आला. पण हे जे युनिट तयार करण्यात आलं याला कधी डिस्ट्रॉय करता येणार नाही. पण हेच आपण उद्या परत डिटेलमध्ये पाहू. आज टाइम संपत चालला, 10 मिनिट परत जास्त झाले. ठीक आहे. ज्यांनी ऍडमिशन घेतली नसेल त्यांनी उद्यापर्यंत यार ऍडमिशन घेऊन टाका. लक्ष द्या इकडे. प्रॉब्लेम काय येणार माहितीये का, लक्ष इकडे द्या. आता मला तुम्हाला डीपीपी द्यावं लागतील. किती आहे मला ते कळणार नाही. आता मला टेस्ट घ्यायची आहे तुमची हे झाल्यानंतर. मग ते कशी घ्यायची, तुमचे जोपर्यंत नाव सिस्टीम मध्ये येणार नाही टेस्ट घेतल्या जाणार नाही. ओके. तर जेवढे ज्यांचे ऍडमिशन होतील त्यांचेच फक्त घेतल्या जातील. कळलं ना? तुम्ही आता आज उद्या ऍडमिशन घेऊन टाका, जास्त लेट करू नका. काही डाऊट ठेवण्यात काही अर्थ नाही आहे. इकडे तिकडे फिरण्यात काही लॉजिक नाही. चला ठीक आहे. तर राहिलेला पेपर आपण उद्या कंटिन्यू करू. अरे मजा येते की नाही असं शिकण्यात, की रट्टा मारायचा आहे? रट्टा मारून काही उपयोग नाही आहे.